श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवासाठी सोलापूर महापालिका सज्ज झाली असून महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मिरवणूक मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात आढावा बैठक पार पडली। रथोत्सवाची मिरवणूक सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावी यासाठी मिरवणूक मार्गावरील खड्डे, अडथळे, झाडाच्या फांद्या, ड्रेनेज व विद्युत व अग्निशमन व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या। बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी उपमहापौर कांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता नीलकंठ मटपती, पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महाकाली येल्दी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राज महेंद्र कमटम, रमेश कैरमकोंडा, युवक संघटनेचे अध्यक्ष हेमंत कुमार साका, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी तसेच महापालिकेचे विभागीय अधिकारी उपस्थित होते। साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काय त्या ठिकाणी व्यवस्था आहे ते जातीने लक्ष करून त्या ठिकाणी सोडवतो म्हणून या ठिकाणी शब्द दिलेले। तसेच कारंजे साहेब या ठिकाणी आहेत, ते देखील आज सकाळी जरूर पाहणी करून आपल्या सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मिरवणूक मार्ग निघणार त्या ठिकाणची पाहणी करून ते देखील जी काही व्यवस्था त्या ठिकाणी करावं लागेल या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ते पूर्ण करतील असं सांगू इच्छितो। यावेळी सुरेश फलमारी यांनी रथोत्सवाच्या मिरवणुकीची माहिती देत आवश्यक नागरी सुविधांची मागणी केली। महापौर विनायक कोंड्याल, नरेंद्र काळे आणि रोहिणी तडवळकर यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून रथोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले।